नमस्कार मित्रमंडळींनो, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, मी आणि अर्णव गणपती बाप्पाची छानशी अशी मूर्ती आणायला चाललो आहे मार्केटमध्ये। तर अर्णवला मोठ्या आकाराची गणपतीची मूर्ती आणायची आहे। तर चला मग आम्ही दोघं पण मार्केटमध्ये निघत आहे। लेट्स गो। मी आणि अर्णव निघत आहे गणपती बाप्पांना आणण्यासाठी। चलो। मित्रांनो, बाप्पाची छान अशी मूर्ती आणलेली आहे आम्ही, पण ते तुमच्यासाठी सस्पेन्स राहणार आहे। आणि गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला विराजमान झाल्यावरच दाखवतो। आणि तत्पूर्वी माझी वाईफ ते गणपतीचं सुंदर असं डेकोरेशन करत आहे सिंपलमध्ये। आणि ते काय काय खूपच एफर्ट्स घेतले बा होतं। तर मित्रांनो, मी आणि अर्णव बाहेर गेलो होतो तेव्हा हे बॅकग्राऊंडला हे छान असं हँडक्राफ्ट आहे। त्याच्यावर असे पानाचं वेल आहे, त्याच्यावर आम्ही इकडे चौरंग ठेवलेला आहे आणि इकडे टीपॉट अशा प्रकारे छानसं। आणि विशेष म्हणजे इकडे काही वेगळी लाईटनिंग करण्याची आवश्यकता नाही, कारण कॉर्नर लाईट आहे इथे। मित्रांनो, बाप्पा थोड्याच वेळात विराजमान होणार आहे आणि इकडे पूजेची वगैरे सर्व तयारी सुरू आहे। तर मित्रांनो, आजची पूजा जी आहे ती अर्णवच्या हस्ते होणार आहे। वेलकम श्रावणी। श्रावणी, कसं जमलं का डेकोरेशन? गणपती बाप्पा मोरया। गजानन महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया। पूर्वी प्रेम कृपा जगाची, सर्वांगी सुंदर वृषंगुराची, कंठी झळके मान मुक्ता फळाची। जय देव जय देव, जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान स्वामी घोरम करुणावतारम संसार सारम विजेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी चैतन्यमामि गंधानुमाला डोळ्यानं पाणी नदुक तुझे, प्रेमी आनंद पूजन भावे वाणी म्हणे नमः।
वाटणं सगळ्यांना एक एक पाय. अरे सदा सर्वदा राहिला ना. सदा सर्वदा योग तुझा करावा, तुझे कारणी देह माझा पळा. गणपतीची पूजा पण झालेली आहे, आरती पण झालेली आहे आणि छान गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि इकडे यांचं मोबाईलमध्ये फोटो बघणं सुरू आहे आणि इकडे अर्णव. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी आज ब्लॉगिंग केली आहे आणि आजचा ब्लॉग काढलेला आहे. आय होप की आजचा गणपती आगमनाचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन बघणारे असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.